आम्ही पण लय मोठ्या नेत्या लोकांचं दरवाजा खटखट केलं, गोरगरिबांसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी. महाराष्ट्रात कुठं भ्रष्टाचार होतो, कुठं अत्याचार होतो, गोरगरिबांची दखल घेत नाही, ते गरीब मरतोय त्याला न्याय भेटत नाही, काय काही वेळेस आमच्यावर पण अन्याय झाला महाराष्ट्रात. पोलीस आम्हाला भाषण पण करून देत नाही, ते आमच्यावर पण प्रेशर घालते, ते आमच्यावर पण सामान्य माणसावर प्रेशर घालते ते. पण त्या देवाच्या पांडुरंगाच्या आशीर्वादाने, आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही मावळा, आम्ही शांत बसणार नाही. अन्याय झाला तर अन्यायाला आम्ही वाचा फोडायची ताकद तेवढं ठेवली, छत्रपतीनं आमच्यात तेवढी ताकद दिली आहे. पण आम्ही जनतांसाठी लढणार, मेलो तर चालेल, ह्याच्यासाठी मी अटक झालो तर चालेल, मी महागाई घेणार संतोष देशमुखांसाठी मी मेलो तर चालेल, पण त्यांना न्याय भेटायला पाहिजे. अरे त्यांनी न काय करता हे करता त्यांना बेरहिमीची हत्या केली. आज रडत भाषण करतो, काय लोकांना वाटत असेल पब्लिसिटी करा, हे करा ते करा, विचार द्यायला, हे काय बोलायला लागलं ते काय, ह्याच्यात काही स्वार्थ नाही. कोणाच्या जरी ही घटना झाली असती, ही घटना जरी घडली असती, यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ही परत महाराष्ट्रातल्या घटना होऊन आपली नेते लोक, मंत्री, एवढी मोठी मंत्री तुम्ही मोठ्या पदावर बसवली, ही बसवली ती बसवली. अरे काय नेते लोकांना आम्ही जरी भेटायला गेलो, आम्हाला भेटून पण दिलं नाही. आमच्यावर काय अडचण आहे, आमची काय भ्रष्टाचार आहे, आमची काय नडी अडचण आहे, आम्हाला गेटच्या बाहेर त्या मुंबईमधनं हाकलून लावलं. काय नेते लोकांनी त्यांच्या पीएने बीएने आम्हाला भेटून पण दिलं नाही, गेस्ट हाऊसच्या बाहेरच हाकलून लावलं. हे महाराष्ट्रात एवढंच चाललंय. महाराष्ट्रात गरीबाची काय इज्जत राहिली नाही. गरीबाची ज्याच्याकडे पैसा आहे, मनी आहे, त्यालाच किंमत आहे. गरीबाची काही सकाळी अल्लीवर राहिली नाही. पैसा आहे तर आजकाल दुनिया काय पैशाचे पण वेळेस दुनिया नसते, काही वेळेस माणूस असते, काही वेळेस नाते असते, काय एखादा माणूस जाणणारा असतो, काही वेळेस आमच्यावर पण भ्रष्टाचार झाला, आमच्यावर पण अन्याय झाला. आम्ही पण लढतो, तरी पण जनतांसाठी विचार देतो, मार्ग देतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून तरुणांचे आम्ही रक्त सळसळ करतो, एक विचार काढाय बघतोय. येणाऱ्या काळासाठी महाराष्ट्रातली जेवढी तरुण आहे ती, महाराष्ट्रात छत्रपतींची मावळं आहे ती, 18 फकत जातींची पण सांगतो, सगळी आपण एक होऊन जुटीनं राहिली तर आपण सगळे काहीतरी करू शकत आहे. नवीन ग्रॅज्युएशन बनवू शकत आहे. तरुण पिढीला नोकऱ्या लागत नाही, त्या लवकर 12वी शिकले, 15वी शिकले, तरुण पिढी इकडे भटकते, तिकडे भटकते, गरीब इकडं भटकतो, तिकडं भटकतो. काय वेळेस आपल्याला नोकऱ्या लागत नाही, तर हे लागत नाही. पण त्यातनं पण आपण एक वाघ आपल्यासाठी लढतो. त्या वाघाला तुम्ही समर्थक देणं, सपोर्ट करणं तुमच्या हातात आहे. तुम्ही लक्षात ठेवलं तर आम्ही काहीतरी करू शकत. पण आम्ही जेवढी लढतो, एवढी कामं करतो, आज आम्ही रडत भाषण करायला तरी पण महाराष्ट्रातली पब्लिक जागत नाही, युवक जागत नाही, हे जागत नाही. एका तरुणांनी व्हायरल करत हे बाकीच्या लोकांचं, कॉमेडींचं, नाचणाऱ्यांचं, ह्यांचं त्यांचं बहुत व्हायरल होईल, बहुत हिट होईल, सगळीकडं गाजल, सगळ्या महाराष्ट्रात चर्चा होईल. पण एखाद्या सामान्य कार्यकर्त्याचं, एखाद्या गरीबाचं भाषण व्हायरल होणार नाही, ती होणार नाही. महाराष्ट्रातल्या जनतांसाठी आम्ही एवढं जीव तोडून लढतोय. एवढा अन्याय झाला, एवढं बीरच्या प्रकरणात इतका अन्याय झाला, इतका भ्रष्टाचार झाला, पण अजून त्या माणसाला न्याय भेटत नाही. ते माणूस लढतोय. अरे पण आपल्या कोणाच्यात होऊ नये, असं काळात ही घटना होऊ नये म्हणून आम्ही विचार देतोय, व्यक्तित्व महत्त्व देतोय. आज आम्ही रडत भाषण करायचे काय कारण, आमच्यावर पण अन्याय होतोय, आमच्यावर पण हे होते, आम्ही पण लढतोय, त्यातनं पण मार्ग काढतोय जनतापर्यंत. पण आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापाशी पोचवतोय. आता तर थोडा तर सपोर्ट करा चांगदेव जाधवला, थोडा तर सपोर्ट करा. तुम्ही थोडं तर उचलून धरा. तुम्ही उचलून धरलं तर मी काहीतरी करू शकत आहे येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी. आताची तर पिढी असली निघली आहे कलियुगमध्ये. अजून कलकी येणार, पण लई अति टिकत नाही. अति जिद्द माती होती, पैसा धन दौलत मेल्यावर काय सकाळ मानून देत नाही, आपली माती होती. किती कमवलं तर खाली सोडून जायचं. पण चांगलं कर्म, चांगली नीती माता असली, गरीबाला जाणणार असला, गरीबाची मदत करतो, गरीबावर अन्याय झाला न्याय मिळवून द्यायची कामं करतो, नडे अडचणीला असलं त्या माणसाची मदत करतो, ती खरं आपला लीडर म्हणायचं. आम्ही पण मस्त भटकलो, मस्त इकडे केलो. आता आम्हाला काय नेते लोकांना आम्हाला भेटायचं असलं, आम्हाला बोलवत नाही, ते भेटाय काय नाही, ते आम्हाला हाकलून लावते. ते काय करायचं, आम्ही बोलतो, आम्ही ह्या तोंडाने जास्त बोलतो म्हणून आम्हाला हाकलून लावते, हे लावते. मस्त महाराष्ट्रात इकडं दौडं काढलं, तिकडे काढलं. कोणासाठी काढलं? माझ्यासाठी काढलं का? जनतांसाठी तर काढलं ना मी दौड. लोकांचं आता तर मार्गदर्शन करावं, लोकांना तर आता तर जागृत करावं. बोलीबाली जनता पण कशा पैशाकडे आजकाल पैसा आहे त्याच्याकडेच पडते, एखाद्या गरीबाकडे पडत नाही, सामान्य माणसाकडे पडत नाही. हे भाषण स्वतःसाठी नाही, येणाऱ्या काळासाठी, भविष्यासाठी, युवकांसाठी, नेतृत्वासाठी, तरुण पिढीसाठी. आता तर आपली तरुण पिढी, युनिक पिढी जागा. आता तर काहीतरी करा. तुमच्या तरुणामधली पण नेते लोक व्हायला पाहिजे. आपल्या तरुण पिढीला पण चान्स भेटायला पाहिजे लढायला. ही मी पुण्यानं म्हणतो, ही असे नेतृत्वानं म्हणतो. आपली जरी
जरी आपली तरुण पिढीने जरी समर्थक दिलं, साथ दिलं तर काय तर करू शकत आहे. मी एकटा काय करू शकत आहे, एकटा काही सकट करू शकत नाही. तुमच्यातली उभं राहायला पाहिजे, जनतातली उभं राहायला, आमच्यातली पण काय उभं राहायला शकत आहे. पण मी एकटा काही सकट करू नाही. सगळ्या तरुणांचा, युवकांचा, आया बहिणींचा, जनतांचा, महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्यांचा आशीर्वाद असला तर मी काय तर करू शकत नाही. मी एकटा काय करणार आहे? फक्त भाषण करणार, ते करणार नाही, युवकांना नेतृत्व देणार, ते देणार, बाकीचं काय करणार? ह्या तोंडाने बोलणार, वाचा चालली, हे चालली, असं लोक आपली कळायला पाहिजे लोकांना. पण कोणाला सपोर्ट करायचं, कोणाला काय करायचं. संतोष देशमुखाचं लय बेकार प्रकरण झालं. मग ती प्रकरण असं भारतात, आपल्या महाराष्ट्रात होऊ नये, महाराष्ट्रातल्या पुण्यभूमी असं होऊ नये म्हणून तुम्ही ती प्रयत्न करतोय, ती लोकांचं जागवा बघतोय, लोकांचं हे करायला बघतोय. धनंजय देशमुखला अजून चलायला लावते, ते हे लावते, ते त्यांच्यावर काय गुजरत असं, त्यांच्यावर काय वाईट देऊ चालला असं. गरीब माणूस चांगदेव जाधवला जाणीव आहे हो, चांगदेव जाधवला कळतं काय चाललंय काय नाही. पण बाकीच्या लोकांना काहीतरी वाचत असेल, ह्याचा इश्यू बनवून, हे बनवून काय फेमस व्हायसाठी चांगदेव जाधवनं भाषण केलं, ह्याच्यासाठी केलं नाही. त्यासाठी ना मी पूर्वीच्या भाषणात पण तेच सांगितलं, हे तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या काळासाठी, भविष्यासाठी हे चेहरा एक दिवस इतिहास बनणार. तरुणांसाठी पण टायमिंग लागेल खऱ्याला, पण खऱ्याला टायमिंग लागेल. सत्यावर चालणार, आपण खऱ्याची साथ सोडणार नाही. जनतांसाठी मरत तर राहणार, जनतांसाठी लढणार. कुठं अडचण आली तिथे उभा राहणार. भले आमच्या खिशात पैसा नसतो पण गरिबांसाठी लढणार. आम्ही काय पण करणार, गरिबांसाठी जीव देऊ. आमच्या जीवाचे आम्ही आमचं प्राण गेलं तर चालेल. जनतासाठी मरोपर्यंत, जेवपर्यंत आहे तोपर्यंत जनतासाठी लढणार, सेवा करत राहणार. असे काय लोकांना काय वाईट वाटत असेल, काय लोक मला चांगले म्हणत असलेले, काय लोक मला शिव्या देत असलेले, काय लोक महाराष्ट्रातले नेतृत्व, काय लोक चांगले जाधव यूट्यूबला आलं, सोशल मीडियाला आलं, काय पण बोलायला लागलं, पब्लिसिटी करायसाठी. ही भाषण मी रॉंग केलं नाही, महाराष्ट्रातलं वातावरण भडकवायसाठी नाही केलं. जे आहे ती चाललं. काय लोक मला शिव्या देत असले, काय लोक माझी चर्चा करत असलेली, काय लोक मला नावं ठेवत असलेली, काय लोक माझ्यावर चित्तत असलेले, हे काय करतं, हे काय नाही, काय तुमचा सपोर्ट असला तर जय हिंद, जय महाराष्ट्र.